आपण अकलूज मधील अशा देवस्थानला आलोय आज, तर ते मंदिर आहे आनंदी गणपतीचं आणि एवढी मोहक मूर्ती आहे. चला बघूया कशी आहे तर, आणि दर्शन पण करू आणि तुम्ही पण दर्शन करा. तुम्हाला घेऊन आलोय अशा ठिकाणी अकलूज मधील प्रसिद्ध देवस्थान, आणि ते देवस्थान अगदी अकलूज वरून 3 ते 4 किलोमीटरवर आहे. आणि ते देवस्थान म्हणजे आनंदी गणपती. आणि आनंदी गणपती मंदिराची स्थापना झाली आहे 2001 मध्ये. आणि एवढी मोहक मूर्ती आहे, तुम्ही जर बघता क्षणी तुमचं मन मोहून घेईन अशी मूर्ती आहे. चला आता आपण दर्शन घेऊ आनंदी गणपती इथे. आता आपण आलोय आनंदी गणपतीच्या मंदिरामध्ये, आणि मूर्ती कशी मोहक आहे आणि ते पण तुम्हाला दाखवतो, आणि आपण दर्शन पण करू या. बघा, मी सांगितलं त्याप्रमाणे मूर्ती किती मोहक आहे. मूर्ती मोहक आहे, असं वाटते प्रसन्नता किती आहे या मंदिरामध्ये. असं वाटते मूर्तीकडे बघतच राहावं. आणि तुम्हाला जर मूर्ती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. संस्कृतीमध्ये सर्वात पहिले मानाचं पूजेचं मान जे देतो ते आपण गणपती बाप्पांना देतो. आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जे करतो आपण ते गणपती पासून करतो. म्हणूनच आपण इथं दर्शनाला आलो आहे. आपण आज लॉंग व्हिडिओची सुरुवात आपल्या गणपती बाप्पापासून केली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला मान जो आहे तो गणपती बाप्पांना दिला जातो. म्हणून आपण पहिला मान गणपती बाप्पांना देऊनच आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आता कंटिन्यू तुम्हाला असेच ब्लॉग मोठे मोठे येत जातील. त्यासाठी तुम्हाला लाईकही करावं लागेल, फॉलोही करावं लागेल, आणि व्हिडिओ शेअर पण करावं लागेल. लहान मुलांसाठी पण इथे चांगली व्यवस्था केली आहे. पाळणे आहेत, परत बाकी काही गोष्टी आहेत, आणि मोठ्यांसाठी हे असे झुले आहेत, आणि लहानांसाठी अशी व्यवस्था इथे केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे व्यवस्था आहे. तर आणि सर्व भाविक भक्त इथे येतात. तर चतुर्थीच्या दिवशी महाआरती पण असते, आणि एकदा तुम्ही अवश्य महाआरतीला या आणि इथला सोहळा कसा राहते एकदा तुम्ही बघून घ्या.